शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। आणि आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी राज्यात नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सध्या शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार। कारण की आता अनेक दिवस या ठिकाणी उलटून गेले आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही। जो हप्ता मागील काही महिन्यापूर्वीच जमा व्हायला पाहिजे होता तो अद्याप देखील जमा झाला नाही। शेतकरी मित्रांनो, वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मार्च महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता। त्यानंतर आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील जमा होणं अपेक्षित होतं। नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आणि याच PM किसान योजनेच्या हप्त्यासोबत मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल असं प्रत्येकाला वाटत होतं, पण तसं झालं नाही। फक्त PM किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून या दिवशी जमा झाला आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे नेमका हप्ता कधी जमा होणार, तसेच हप्ता जमा होण्यास इतका विलंब का होत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता कधी जमा होणार हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी इतका विलंब का झाला हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। एकदम खरी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियामध्ये बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये बरंच काही चुकीचं सांगितलं जात आहे। आता काही बातम्यांमध्ये असं सांगितलं जात आहे की आज पैसे जमा होणार, काही बातम्यांमध्ये असं सांगितलं जात असतं उद्या पैसे जमा होणार, काही बातम्यांमध्ये असं सांगितलं जात असतं की पैसे जमा झाले, परंतु अद्याप देखील हप्ता जमा झाला नाही। आता नेमका हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार आणि हप्ता जमा होण्याचा विलंब का झाला याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली असून सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकऱ्यांनो, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे हप्ते वेळेवरती येतात। नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे, पण आपल्या हक्काच्या नमो शेतकरी योजनेचे घोंगडे नेमके कुठे भिजत पडले आहेत। आपला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कुठे आहे, नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता कुठे आहे। सरकारकडून दरवर्षी 6000 रुपये देण्याची घोषणा झाली, पण आज परिस्थिती अशी आहे की हप्ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महिने प्रतीक्षा करावी लागत आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने PM किसान योजना सुरू केली आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6000 रुपये जमा होते आणि त्याच धर्तीवरती म्हणजेच की केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेचे देखील दरवर्षी 6000 रुपये जमा होत आहेत। परंतु सध्या जर बघायला गेलं तर सध्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले आहे। मागील साधारणतः या ठिकाणी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही आणि आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील जमा होण्याची वेळ आली आहे। म्हणजेच की हप्त्यासाठी शेतकऱ्यांना महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, अनेक ठिकाणी चर्चा सुरू असते की अमुक एका दिवशी हप्ता जमा होणार, तमुक एका दिवशी पैसे जमा होणार, पण या सगळ्या केवळ अफवा आहेत की यामध्ये काही तथ्य आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही भूल थापा न ऐकता
यामागचे खरे आणि धक्कादायक कारण काय आहे हे पुराव्यासहित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच की नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हप्ता जमा होण्यास एवढा विलंब का झाला, तर याबद्दलची सर्व काही माहिती आपण पुराव्यासहित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच की तुम्हाला एकदम खरी माहिती समजणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की आज आपण राज्याच्या अशा एका आर्थिक वास्तवाचा पर्दाफाश करणार आहोत जो एकूण तुमचे डोळे पांढरे होतील. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश अतिशय चांगला आहे. शेतकऱ्याला पेरणीच्या वेळी खते बियाणे खरेदी करण्यासाठी वेळेवरती आर्थिक मदत मिळावी असा या योजनेचा उद्देश आहे. पण आज वस्तुस्थिती काय आहे? नियम काय सांगतो की ठराविक महिन्यांच्या अंतराने हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला हवेत. आधीचे काही हप्ते मिळाले, पण त्यानंतरचे पुढील हप्ते मात्र गायब झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. शेतकरी विचारत आहेत की आमचा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार, नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता कधी येणार. जेव्हा कृषी दिन किंवा एखादा मोठा शासकीय कार्यक्रम येतो तेव्हा या ठिकाणी अशा अफवा उठवतात की आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किंवा कृषी मंत्र्यांच्या घोषणेने पैसे जमा होणार. पण प्रत्यक्षात काय होते? कार्यक्रमाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या हाती केवळ घोषणा आणि निराशा उरते. बघा, शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच कार्यक्रम आयोजित केले जात असतात आणि अशाच काही कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं. पण कार्यक्रमाच्या दिवशी काय होतं, तर कार्यक्रमाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या हाती केवळ घोषणा आणि निराशाच उरते. ना निधीची तरतूद दिसते, ना सरकारकडून कोणतेही अधिकृत अपडेट येते. मग प्रश्न पडतो की कोट्यावधी रुपयांच्या जाहिराती करणाऱ्या सरकारकडे शेतकऱ्यांच्या हप्त्यासाठी पैसे आहेत की नाही. आता चला आपण या ठिकाणी या समस्येच्या मुळाशी जाऊयात. सरकारकडे पैसा का नाही याचे उत्तर शासकीय तिजोरीमध्ये दडलेले आहे. शेतकरी मित्रांनो, राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल जे वास्तव समोर आलं आहे ते अतिशय भयानक आहे. आज आपल्या महाराष्ट्रावरती 11 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर उभा आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, तब्बल 11 लाख कोटींचं या ठिकाणी महाराष्ट्रावरती कर्ज आहे. आता तुम्ही म्हणाल कर्ज घेतले तर काय झाले, विकास कामे होतात ना. पण थांबा, या कर्जाचे जे व्याज आपण दरवर्षी भरतो तर आकडा एकूण थक्क व्हाल. आपण दरवर्षी तब्बल 70,000 कोटी ते 1 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान केवळ या ठिकाणी व्याज भरतो. तुम्हाला साध्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे तर आपण पुढे बघणारच आहोत. शेतकरी मित्रांनो, मुंबई ते नागपूर जोडणारा जो अवाढ्य समृद्धी महामार्ग बांधला गेला तो साधारण 55,000 कोटी रुपयांमध्ये तयार झाला. याचा अर्थ असा की आपण दरवर्षी जितके व्याज बँकांना आणि वित्तीय संस्थांना देतो तर त्या पैशात दरवर्षी 2 समृद्धी महामार्ग उभे राहू शकतात. हा पैसा कोणाचा आहे, तर हा पैसा तुमचा आणि माझा आहे, जो आपण टॅक्सच्या रूपाने सरकारला देत असतो. एकीकडे राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे बिघडलेली आहे, दुसरीकडे सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे. शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून संघर्ष करावा लागतो. निसर्गाचा फटका बसला की पंचनाम्यासाठी सरकारी उंबरटे झिजवावे लागतात आणि त्यात भर म्हणून हक्काचे 2,000 रुपये जे त्याच्या पेरणीच्या खतांच्या कामाला आले असते त्यासाठी देखील आता शेतकऱ्याला रोज मोबाईलवरती मेसेज चेक करावा लागतो. बँकेमध्ये पैसे आले का याची शेतकरी खात्री करत आहेत. म्हणजेच की पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण दुसऱ्या बाजूला बघा, आजचे आमदार बघा, खासदार बघा, त्यांचे नातेवाईक बघा, काही वर्षातच हे लोक शेकडो आणि हजारो कोटींचे मालक कसे होतात. त्यांच्या गाड्या, त्यांचे बंगले, त्यांचे दौरे यासाठी कधी निधी कमी पडतो का हा देखील प्रश्न आहे. त्यांच्यासाठी राज्यावर कर्ज असले तरी चालेल, पण जेव्हा सामान्य माणसाला राबणाऱ्या शेतकऱ्याला 2,000 रुपये देण्याची वेळ येते तेव्हा शासकीय तिजोरी रिकामी असल्याचं सांगितलं जातं किंवा विषय लांबणीवरती टाकला जातो. हा शेतकऱ्याच्या खिशावर मारलेला दरोडा नाही तर काय. बघा शेतकरी मित्रांनो, जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची वेळ येते
तेव्हा कारण काय सांगितलं जातं तर निधीची कमतरता किंवा इतर काही तांत्रिक अडचणी सांगितल्या जातात. मग शेतकऱ्यांसोबतच असं का, हा देखील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकरी बांधवांनो, ही परिस्थिती अशीच का आहे? आपल्यावर कोणती सुनामी आली नव्हती किंवा ही कोणतीही जादू नाही. हे जे काही घडत आहे ते आपल्या दुर्लक्षामुळे घडत आहे. आपण आपले हक्क विसरलो आहोत. लोकशाहीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, बॅलन्स म्हणजे संतुलन. जेव्हा सत्ताधारी पक्षाला असे वाटते की समोर आपल्याला जाब विचारणारे कोणीच नाही, तेव्हा ते मनमानी कारभार सुरू करतात. म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि आपले प्रश्न सभागृहामध्ये ताकदीने मांडण्यासाठी विरोधी पक्षाचे संख्याबळ मजबूत असणे देखील तितकेच आवश्यक आहे. जितके जास्त विरोधी आमदार आणि खासदार जनतेच्या बाजूने प्रश्न मांडतील, तितके सरकारला झुकणे भाग पडेल आणि त्यांना शेतकऱ्यांच्या पैशांचे नियोजन वेळेवरती करावेच लागेल. तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर काही तांत्रिक कारणामुळे किंवा निधीच्या कमतरतेमुळे हप्ता जमा होण्याचा विलंब झाला असू शकतो. आता नेमका हप्ता कधी जमा होणार हे देखील थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची सध्याच्या घडीला सरकार दरबारी कोणतेही ठोस किंवा अधिकृत अपडेट नाही. बघा शेतकरी मित्रांनो, ही चिंतेचीच बाब म्हणावी लागेल. जो हप्ता मागील काही महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती जमा होणं अपेक्षित होतं, तर त्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अद्याप देखील कोणतीही अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. जोपर्यंत आर्थिक नियोजन नीट होत नाही किंवा सरकार विशेष निधी जाहीर करत नाही, तोपर्यंत हप्त्याची प्रतीक्षा कायम राहू शकते. सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच काही बातम्यांमध्ये असं सांगितलं जात होतं की 30 जून या दिवशी पैसे जमा होणार, 1 जुलै या दिवशी पैसे जमा होणार. पण ही फक्त या ठिकाणी म्हणजेच की एक शक्यता वर्तवली जात होती. पण सरकारने अद्याप देखील या ठिकाणी कोणतीच घोषणा केली नाही. पण शेतकरी मित्रांनो, निराश होऊ नका. जशी या हप्त्यासंदर्भात एखादी अधिकृत बातमी किंवा खात्रीशीर अपडेट येईल, ती सर्वात आधी मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत कोणत्याही खोट्या अफवांवरती किंवा व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका. तुम्हाला याबद्दल काय वाटते? सरकार पैशांचे चुकीचे नियोजन करत आहे का? आणि शेतकऱ्यांचे हप्ते वेळेवरती का मिळत नाही? याबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. शेतकरी मित्रांनो, हप्ता तर जमा होईलच. आता काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्याचा विलंब झालेला असू शकतो. समोर आलेल्या सूत्रांच्या माध्यमातून म्हणजेच की जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. जर खरंच या ठिकाणी पैसे लवकरात लवकर जमा झाले तर नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकरी मित्रांनो, हप्ता तर जमा होईल, परंतु हप्त्याच्या लाभासाठी आपण व्यक्तिगत पात्र आहोत का नाही हे देखील तपासून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मी सांगतो बघा, ज्या देखील शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज EKYC करावी. कारण की EKYC असेल तरच खात्यावरती पैसे जमा होत असतात. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर ID काढावा. या साधारणतः 2 ते 3 गोष्टींची पूर्तता करा. जर सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल, तुम्ही योजनेमध्ये पात्र असाल तर 100% पैसे जमा होतील. साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याबद्दलची माहिती समजेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.